मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया करताना चूक झाली असेल तर ई-केवायसीमध्ये एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातल्या आहेत. ही योजना महिला सक्षमीकरणाच्या हेतूनं राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या महिलांना ई-केवायसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणं अत्यंत गरजेचं आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं तटकरे यांनी म्हटलंय. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, ज्या बहिणींचे केवायसी चुकलेले असेल, ज्या बहिणींचे केवायसी अर्धवट राहिलेले असेल किंवा ज्या लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण झालेली असेल तरी पण त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आज महिला व बालिका विभागाचे मंत्री अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, तुमची केवायसी चुकलेली असेल, अर्धवट राहिलेले असेल किंवा तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण महिला व बालिका विभागाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसी करण्याची संधी देण्यात येत आहे. जर तुम्ही यावेळेस केवायसी करताना या चुका केल्या तर तुम्हाला पुन्हा केवायसीची संधी दिली जाणार नाही. त्यामुळे आता ही केवायसीची शेवटची संधी असणार आहे. या संधीचं सोनं राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींनी केलं पाहिजे. ज्या लाडक्या बहिणी हे पुन्हा अशा चुका करतील त्या लाडक्या बहिणींना महिन्याचे 1500 म्हणजेच वर्षाचे 18,000 रुपये मिळणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता तुम्हाला कशी केवायसी करावी लागणार आहे, हे केवायसी कुठे करायची आहे, हे केवायसी कधीपासून करायची आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे जर तुमचे केवायसी चुकलेले असेल, अर्धवट केवायसी झालेले असेल किंवा केवायसी पूर्ण झालेले असेल, मोबाईलवरती सक्सेसफुल म्हणून मेसेज आलेला असेल तरी पण नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील तर अशा 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामधील 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे वेळ वाया न घालवता हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं होतं. विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे काढलेले होते. तर या मोर्चाचा परिणाम, या आंदोलनाचा परिणाम थेट लाडक्या बहिणींच्या केवायसी वरती दिसून आलेला आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की स्थानिक जे नेते आहेत राज्याचे, आपले या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या अदिती तटकरे मॅडम असतील, तर या चौघांकडे महाराष्ट्र राज्याचे, तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे खासदार यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची मागणी या ठिकाणी पूर्णपणे सरकारपर्यंत पोहोचवण्यात आलेले होते. आणि सरकारच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांमध्ये शासन निर्णय म्हणजे GR काढलेला होता. त्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता की ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींची केवायसी ही चुकलेली होती. काही लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडलेला होता, त्यामुळे त्यांची केवायसी या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेले होते. त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते. बघा लाडक्या बहिणींना, जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील, तुमची केवायसी चुकलेली असेल, प्रश्न उत्तरे देताना चूक केलेली असेल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा. सविस्तर मुद्देसूद माहिती देतो. हा व्हिडिओ अभ्यासपूर्वक आहे. या ठिकाणी तुम्हाला पुराव्यासहित ही माहिती सविस्तर सांगत आहे. त्यामुळे फक्त 2 मिनिटाचा वेळ काढा. 2 मिनिटं पुढचे सविस्तर पद्धतीने ऐकायचं आहे. ज्या लाडक्या बहिणींना गरज नसेल, ज्या लाडक्या बहिणींना वाटत असेल की मिळाले तर मिळाले, नाही मिळाले तर नाही मिळाले, अशा लाडक्या बहिणी असतील तर त्या लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ पाहू नये आता सांगत आहे, जेणेकरून तुमचा पण वेळ वायाला जाणार नाही. परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींना वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा झाले पाहिजेत, 6 महिन्याचे 9,000 रुपये जमा झाले पाहिजेत आणि पूर्ण वर्षाचे म्हणजेच टोटल मिळून 12 महिन्याचे 18,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे, असं ज्या लाडक्या बहिणींना वाटत असेल त्या लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांत होते. तर या मकर संक्रांतीच्या अगोदर वाटलं होतं की एकंदरीत नोव्हेंबरचे पैसे, डिसेंबरचे पैसे आणि जानेवारीचे पैसे या 3 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 4,500 रुपये मकर संक्रांती
संक्रांतीच्या अगोदर मकर संक्रांतीची ओवाळणी म्हणून भेटून जाईल, परंतु मकर संक्रांत होऊन गेले तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी 100% नाराज झालेल्या होत्या। लाडक्या बहिणींनी त्यामुळेच आंदोलन केलेलं होतं। आता हे आंदोलन केलं याचा खरंच परिणाम झालेला आहे। याचा लाडक्या बहिणींना 100% फायदा सुद्धा झालेला आहे, कारण ही केवायसी पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना त्यामुळेच करता येत आहे। जर तुम्ही आंदोलन केले नसते, मोर्चे काढले नसते तर या ठिकाणी हा प्रश्न दाबण्यात आला असता, हा प्रश्न दबून गेला असता, परंतु मोर्चे काढले, आंदोलन केले, त्यामुळे राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत हे सरकारला कळलेलं आहे। त्यामुळे सरकारने शासन निर्णय काढला। यासोबत ज्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम आहेत, तर या आदिती तटकरे मॅडमने लगेच आपल्या फेसबुक पेजवरून आणि आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून या ठिकाणी पोस्ट केलेली होती। त्या पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे की या ठिकाणी राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते त्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती, काहींची अर्धवट राहिलेली होती, काहींनी एका ठिकाणाहून पतीचंच आधार कार्ड डबल हे केलेलं होतं, त्यामुळे त्यांची केवायसी चुकलेली होती। त्यामुळे अशा केवायसी चुकलेल्या सर्व बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे। आता या संधीचं सोनं तुमच्या हातामध्ये आहे। जर तुम्हाला या संधीचं सोनं करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती ऐकायची आहे आणि त्या पद्धतीने कृती करायची आहे। ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओमधील संपूर्ण माहिती पाहतील आणि त्या पद्धतीने पूर्ण एक स्टेप बाय पूर्ण प्रोसेस करतील त्यांना हे पैसे 100% मिळत राहतील। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण महत्त्वाची गोष्टीकडे वळूयात। बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत जी पहिली केवायसी होती तर ती पहिली केवायसी आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जावं लागत होता। त्यानंतर तिथं आपल्याला केवायसीचा ऑप्शन दाखवत होता। त्या केवायसीच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला केवायसी करता येत होती, परंतु डिसेंबरच्या 31 तारखेपासून 31 डिसेंबर ही केवायसीची अंतिम तारीख होती। 31 डिसेंबर पर्यंत त्या वेबसाईट पोर्टलवरती केवायसीची वेबसाईट दाखवत होते। 31 डिसेंबर झाल्यानंतर ते केवायसीची वेबसाईट दाखवत नाही। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आता आम्ही डबल जी केवायसी करायची आहे तर ती केवायसी कुठे करायची आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, आता तुम्हाला ऑनलाईन केवायसी करायची गरज नाही। ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये चुका होत आहेत। ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना या ठिकाणी काही गोष्टी समजतात, काही गोष्टी समजत नाहीत आणि थोड्याफार तांत्रिक अडचणी आहेत। त्यामुळे आता हा ऑनलाईनचा झपाटा मिटून गेलेला आहे। आता तुम्हाला कागदी प्रक्रियेमध्ये केवायसी करावी लागणार आहे। तर ही केवायसी कशी करायची आहे, कुठे करायची आहे, कधीपासून सुरू होत आहे आणि कधीपर्यंत ही केवायसी करता येणार आहे, या केवायसी साठी काय काय लागणार आहे, तुमची कशा पद्धतीने तपासणी केली जाणार आहे याविषयी माहिती देतो। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही 100% पात्र ठराल, परंतु ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पळून पाहतील त्या लाडक्या बहिणी अपात्र ठरतील, कारण त्यांचे मेन जे महत्त्वाचे मुद्दे असतात ते महत्त्वाचे मुद्दे त्यांना समजणार नाहीत आणि या ठिकाणी केवायसी सुरू झाली की त्यांची पळापळ होऊन जाईल आणि त्यांची केवायसी चुकण्याची शक्यता आहे। त्यामुळे केवायसी चुकू नये, आपल्याला प्रत्येक महिन्याचे पैसे जमा झाले पाहिजेत, वर्षानुवर्ष हे पैसे अशाच पद्धतीने जमा झाले पाहिजेत। त्यासाठी हा व्हिडिओ 2 मिनिटं पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्हाला समजलेली आहे, तुम्हाला ऑनलाईन केवायसी करायची गरज नाही, ऑनलाईन कुठेही तुम्हाला जाऊन फॉर्म भरायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही। तर तुम्हाला कागदी प्रक्रियेमध्ये केवायसी करावी लागणार आहे। तर कागदी प्रक्रियेमध्ये कशी केवायसी करायची आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत तुमच्या गावामध्ये ज्या अंगणवाडी सेविका असतात, बघा प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी ही 100% असते। त्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका असतात, तर त्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तुमची केवायसी होणार आहे। आता ही अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही जायचं आहे का अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येणार आहे त्याविषयी माहिती देतो। यासोबत अंगणवाडी सेविका तुमची कशा पद्धतीने केवायसी करतील, म्हणजेच तुम्हाला परत एकदा तो फॉर्म दिला जाणार आहे, त्याच्यावरती होय नाही अशा पद्धतीने प्रश्न उत्तरे असणार आहेत का याविषयी माहिती देतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केवायसी मध्ये कोणकोणत्या गोष्टींची तपासणी केली जाणार आहे, हे तपासणी कशी केली जाणार आहे। आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे, यासोबत जानेवारीचे पैसे, फेब्रुवारीचे पैसे, मार्चचे पैसे असे सुरळीतपणे पैसे आले पाहिजेत, मागचे पैसे, चालू हप्त्याचे पैसे, पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे सुरू राहिले पाहिजेत, असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ तर तुमच्यासाठी 100% अर्जंट आहे। अर्जंटमध्ये हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे। तर बघा लाडके बहिणींना, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री एकतर एकनाथ शिंदे साहेब आहेत, दुसरे
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजयदादा आहेत आणि लाडके बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम आहेत. तर म्हणजेच लाडके बहीण योजनेच्या संदर्भात या चौघांचं महत्त्वाचं काम असतं. तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही राज्यातील कोणत्याही लाडके बहिणीवरती अन्याय करणार नाही. ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र असतील त्यांना त्यांच्या हप्त्यांचे पैसे मिळत राहतील. परंतु या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील आणि त्या लाडक्या बहिणी तरी पण केवायसी करतील तर त्यांचे अर्ज 100% अपात्र ठरणार आहे. आता बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत सांगायचं झालं तरी केवायसी कशामुळे आलेले होते, म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी कशामुळे आणलेले होते, तर त्याचे एक मुख्य कारण म्हणजे बीड जिल्ह्यामधील आणि परभणी जिल्ह्यामधल्या 14,000 पुरुषांनी अर्ज केलेले होते. बघा किती 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी लाडक्या बहिणी आहोत असं सरकारला सांगून अर्ज केले होते. त्यांनी सुद्धा भरपूर दिवसांपासून हप्ते घेतलेले आहेत. आता अशा पद्धतीने 14,000 पुरुषांचे पैसे किती होतील हे तुम्ही सुद्धा विचार करू शकता. सरासरी 18 ते 20 लाख रुपये या पुरुषांनी घेतलेले आहेत. यासोबत राज्यामध्ये भरपूर अशा महिला होत्या की त्या महिलांकडे 4 चाकी गाड्या होत्या, त्या महिलांकडे मोठमोठ्या शेतजमिनी होत्या, त्यांच्याकडे मोठमोठे बंगलो होते, बरगंड पैसा होता. अशा बहिणींनी सुद्धा चला काय ऑनलाईन करायचं आहे तर ऑनलाईन आपण पण फॉर्म भरून टाकू. त्यांनी सुद्धा लाडके बहिणीचा फॉर्म भरला आणि त्यावेळेस काही जास्त सुविधा नव्हत्या, म्हणजे सरकारकडे सुद्धा पूर्ण फॅसिलिटी लगेच लगे उपलब्ध नव्हते. त्यामुळे जास्त काही तपासणी न करता थेट सगळ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं. काही महिला अपात्र त्यावेळेस पण झालेल्या होत्या, परंतु सर्रास महिलांचे अर्ज हे पात्र करण्यात आलेले होते. सर्व महिलांना काहींना 4.5, काहींना 6, काहींना 7.5 अशा पद्धतीने पैसे सोडण्यात आलेले होते. त्यामुळे लाडके बहिणींनो त्यावेळेस केवायसी ही कसून करण्यात आले नव्हते, परंतु कालांतराने जसा वेळ मिळत गेला यासोबत परिवहन विभागाकडून RTO विभागाकडून गाड्यांचा डाटा महिला व बालिका विभागाचे मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये मागवण्यात आला. यासोबत गव्हर्नमेंटकडून काही डाटा मागवण्यात आला. यासोबत विविध क्षेत्रांच्या माध्यमातून म्हणजे शेतकरी बहिणी असतील त्यांच्यासाठी कृषी खात्याकडून डाटा, ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांचा डाटा परिवहन विभागाकडून, त्यासोबत जे नोकरीला आहेत त्यांचा डाटा गव्हर्नमेंटकडून, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने हा डाटा आदित्य तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये आलेला होता. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर समजलं की या महिलांकडे 4 चाकी गाड्या आहेत, या बहिणी शेतकरी बहिणी आहेत, या बहिणी अशा पद्धतीने आहेत, अशी सर्व माहिती सरकारला समजलेली होती. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की आता फक्त एका बहिणींची केवायसी करायची गरज नाही, तर राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. तर या 2,26,00,000 बहिणींची केवायसी सरसकट करायची. तर बघा हे केवायसी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सर्वात अगोदर 19 नोव्हेंबर 2025 हे शेवटची तारीख ठेवण्यात आलेली होती, परंतु राज्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी होत्या आणि या सर्व लाडक्या बहिणींची केवायसी हे 19 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे सरकारने GR काढला. सरकारने थोडा या ठिकाणी तारीख वाढवून दिली. तर ती तारीख किती करण्यात आलेली होती, तर 1 ते डिसेंबर तारीख करण्यात आलेली होती. सरासरी 1.5 महिने परत एकदा लाडक्या बहिणींना वाढवून देण्यात आलेले होते. तरी पण राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी केवायसी केलेले नव्हते आणि काही लाडक्या बहिणींनी केवायसी केले तर त्यांची कळत नकळत चुका झालेल्या होत्या. म्हणजे ज्या ठिकाणी तिथं होय निवडायचं होतं तिथं नाही झालं आणि जिथं नाही निवडायचं होतं तिथं होय झालं. म्हणजेच पात्र बहिणी सुद्धा अपात्र ठरलेल्या होत्या. त्यामुळेच लाडक्या बहिणीनं आदित्य तटकरे मॅडमने निर्णय घेतला की या ठिकाणी पात्र बहिणींवरती अन्याय झाला नाही पाहिजे. यासोबत एकनाथ शिंदे साहेब सुद्धा म्हणले की आम्ही या लाडक्या बहिणींच्या जीवावरती, या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलेलो आहे. त्यामुळे पात्र बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या गरजू बहिणी असतील, पात्र बहिणी असतील, त्यांना आम्ही पुन्हा एकदा शेवटची संधी देत आहोत. बघा लाडक्या बहिणींनो आता ही केवायसीची शेवटची संधी असणार आहे. ज्या लाडक्या बहिणी या संधीचं सोनं करतील त्यांना फायदा होईल, परंतु ज्या लाडक्या बहिणी याकडे दुर्लक्ष करतील, हे केवायसी पूर्ण करणार नाही, त्यांचा तोटा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही केवायसी कधीपासून सुरू होत आहे, कशी केवायसी असणार आहे, या केवायसी साठी कोणकोणते कागदपत्रे लागतील याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुमच्याकडे जवळ कागदपत्रे नसतील तर तुम्ही कागदपत्रे काढायला सुरुवात कराल. कारण एक कागद निघायला सरासरी 7 ते 8 दिवस लागतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो अगोदर कागदपत्रे काढली तर लगेच तुमची केवायसी पूर्ण होईल आणि तुमच्या खात्यामध्ये तुमच्या हप्त्यांचे पैसे खटाखट जमा होतील. पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे तुम्हाला मिळत राहतील. आता बघा लाडक्या बहिणींनो यापुढे तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी मोलमजुरी करणारे आहेत, भरपूर लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी आहेत, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे पैसा आहे परंतु त्यांच्याकडे रेशन कार्ड असल्यामुळे त्यांचे अर्ज सुद्धा पात्र ठरवण्यात आलेले आहेत. तर अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत. काही लाडक्या बहिणींना घरामधील कामे असतील, काही लाडक्या बहिणींना शेतामधील कामे असतील, विविध कामे लाडक्या बहिणींना असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा टाइमपास न करता, वेळ न घालवता जी पण काय तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असेल
असेल, तुमच्या फायद्याची माहिती असेल, ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करत असतो. आपला व्हिडिओ थोडाफार मोठा होत असतो, परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या महत्त्वाची, तुमच्या कामाची माहिती सांगण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे कधी पण व्हिडिओ सुरू केला की शेवटपर्यंत पाहणं हे प्रत्येक लाडक्या बहिणीचं कर्तव्य असतं. का तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सर्व गोष्टी समजत असतात. जर तुम्ही KYC करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवरील आपले व्हिडिओ पाहिला असता तर तुमची एकतर KYC चुकली नसते, तुमच्या खात्यामध्ये मागच्या वेळेस नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा झाले असते आणि आता लगेच जानेवारीचे सुद्धा पैसे जमा झाले असते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ मोठा होणार नाही. आता आपण शेवटचे 3 मिनिटं सांगत आहोत. 3 मिनिटांमध्ये संपूर्ण माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींना, आता ही KYC कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर पुणे शहर, यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, कोल्हापूर, सोलापूर, यासोबत गडचिरोली जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, यासोबत सातारा जिल्हा आहे. वरच्या साईडचा नागपूर जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, यासोबत लाडक्या बहिणींनो आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव या ठिकाणी अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचा धाराशिव जिल्हा, असे आपले महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून हे 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना बघा, 36 जिल्ह्यामधील ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नसतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींना ही KYC करणं गरजेचं आहे. KYC करा, अन्यथा महिन्याचे 1500 म्हणजेच वर्षाचे 18,000 रुपये विसरा, अशा पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो पाहायला गेलं तर आता आपण महत्त्वाची माहिती सांगितली आहे. तर ही KYC कशी होणार आहे तर ही विषयी माहिती देऊन टाकतो. बघा, सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ऑनलाईन कुठेही जाऊन KYC करण्याची गरज नाही. तुम्हाला ही KYC तुमच्या गावामध्ये जी काय अंगणवाडी असते त्या अंगणवाडीमध्ये ज्या काय अंगणवाडी सेविका असतात त्यांच्या माध्यमातून ही तुमची KYC होणार आहे. तर बघा, तुमच्या गावामध्ये अंगणवाडी असेल त्या अंगणवाडी सेविकांकडून ही KYC करण्यात येणार आहे. आता अंगणवाडी सेविका कशी KYC करणार आहे ते सांगतो. बघा, ही KYC 90% कागदी प्रक्रियेमध्ये असण्याची शक्यता आहे. आता ते कागदी प्रक्रियेमध्ये तुम्हाला विचारतील की तुमच्याकडे गाडी आहे की नाही. तुमच्याकडे गाडी असेल तर ते होय म्हणून टिक मार्क करतील, नसेल तर नाही म्हणून टिक मार्क करतील. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्न चेक केलं जाईल. यासाठी पुरावा म्हणून उत्पन्न दाखला मागवला जाऊ शकतो, परंतु ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाची गरज नाही. यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही टॅक्स भरत आहात का हे चेक केलं जाईल. यानंतर तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला लाभ घेत आहेत का हे तपासलं जाईल. जर जास्त लाभ घेत असल्या तर एका महिलेला अपात्र केलं जाईल, 2 महिलांना लाभ मिळत राहील. यानंतर तुमचं वय चेक केलं जाईल, आधार कार्ड तपासलं जाईल. यासोबत लाडक्या बहिणींनो अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सरकारी नोकरी आहे का, महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी आहेत का, अशा सर्व तपासणी केल्या जातील. आणि त्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये जाईल. तुम्ही पात्र आहात का नाही हे चेक केलं जाईल आणि या ठिकाणी तुमची KYC सक्सेसफुल होईल. सक्सेसफुल झाल्यानंतर GR काढण्यात येईल. GR काढण्यात आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे येऊ शकतात आणि पुढील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळतील. बघा, एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती दिली. लवकरच ही KYC ची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती मिळत आहे.